काही वाईट गोष्टी आहेत. पंतप्रधान आपले आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान त्यांनी आपल्याला सांगितलेलं मैं आपके साथ हूं, आपका काम करूंगा मतलब करूं. ही चांगली गोष्ट आहे. मैं आपका काम करवा के रहूंगा हे पंतप्रधानांनी म्हटलंय. ही चांगली गोष्ट आहे. आणि वाईट गोष्ट काय आहे, या गोष्टीला 4 वर्ष झाले. ही वाईट गोष्ट आहे. बरोबर आहे का तुम्ही? जिथं रोज 200 लोक मरतात, आमचा हिशोब खरा तरी कोणी नाही हो. पण आपण निराश व्हायचं नाही. तुम्ही हे समजू नका तुमचं काम होत नाही. तुमचं काम येणाऱ्या 1.5 महिन्याच्या आत, जास्तीत जास्त 2 महिन्याच्या आत होणार म्हणजे होणार. आता मी हे म्हणतो याला आधार काय? याला आधार आहे की 19 मार्चला, त्याच्या अगोदर 21 फेब्रुवारीला मंत्र्यांनी आम्हाला फोन करून बोलावलं. 21 फेब्रुवारीला त्यांनी 19ला फोन केला, सांगितलं उद्या मीटिंग या. आम्ही म्हटलं राजो, आम्ही काही मंत्रीनी की आमची विमानात बसले की निघाले? 1500 किलोमीटर दूर राहतो, तर थोडी तर आमच्यावर दया करा. 20ची नका करू, तुम्ही 21ची मीटिंग करा, आम्ही येतो. मग त्यांनी सांगितलं ठीक आहे 21ला आहे. 21 फेब्रुवारीला मी आपले महासचिव वीरेंद्र सिंग साहेब आणि तिथं दिल्लीचे जे आपले सचिव आहेत रमेश बहुगुणा, आम्ही 3 जण मंत्र्याकडे गेलो. मंत्र्यांनी जनरली काय असतं, तुम्ही गेल्यावर बराच वेळ अँटी रूम मध्ये बसता. जे लोक मोठ्या लोकांना भेटतात त्यांना अनुभव आहे. ते तुम्हाला कोणी विचारत नाही, नंबर खूप लागलेले असतात, तुमचा नंबर केव्हा तरी येतो, अशी स्थिती असते जनरली. तिथं तशी स्थिती नव्हती. तिथं ही स्थिती होती की आम्ही गेलो, आमचे पास काढलेले, खाली त्यांचा सेक्रेटरी आलेला, तो आम्हाला वर घेऊन गेला, चहा पाणी दिलं, आमची चौकशी केली आणि सांगितलं मंत्री साहेबांच्या चिंता. जसा आम्ही प्रवेश केला, मंत्री बसलेले होते सोफ्यावर, त्यांच्या टेबलवर नाही. त्याच्यावर आई राउत जी बैठिए, बहुत खुशी हुई आपसे मिलकर. आपकी संगठना बहुत अच्छा काम कर रही है. हम सब आपके साथ हैं, मैं आपके साथ हूं, देश का नेता आपके साथ है. तो आपका काम होना चाहिए, ये हम सब की मंशा है. म्हटलं सर हो की नाही आहे, बरोबर आहे ना? चर्चा आहे. मंत्र्याला भेटलं म्हणजे लाजले, आणि लाचाक माणूस भेटला म्हणून माजले, असं होत नाही. पाहिलं नाही पाहिजे. त्यांना विचारलं, ते म्हणाले आम्ही या मताचे की जर काहीच न भरता, एक पैसाही न भरता, जर कोण्या माणसाला 3,000 रुपये राज्य सरकार पेन्शन देऊन राहिलं तर तुम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त मिळायला पाहिजे. असं कोण म्हणाले? मंत्रीजी. बोला ना हो मंत्रीजी. कहाणी सांगितली की हुंकारा जायचा नाही, जोर लागते. तर त्यांनी सांगितलं 3,000 रुपये एका माणसाला पेन्शन मिळते, तुम्हाला जास्त मिळायला पाहिजे. मी त्यांना म्हटलं सर थोडं तुमचं चुकतंय, बोलू का बरोबर करू का? म्हणजे बरोबर आहे. म्हटलं एका घरात 2 म्हातारे राहतात, त्यांनी पैसे न भरता त्यांना 6,000 रुपये मिळतात. आमच्या घरातही 2 म्हातारे राहतात, आम्ही पैसे भरलेले आहेत, मग आम्हाला किती मिळायला पाहिजे? 6,000 बिना पैशाचे. तर 2 म्हाताऱ्यांनी आयुष्यभर पैसे भरले, त्याला 7,500 महागाई भत्ता हे मिनिमम पाहिजे.